आज आपण बनवणार आहोत शेवग्याची झणझणीत पौष्टिक आणि स्वादिष्ट शेवगा रस्सा भाजी। अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, त्यामुळे ही भाजी चवीसोबतच आरोग्यासाठीही उत्तम आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद। मी आज तुम्हाला शेवग्याची रस्सा भाजी तेवढीच करून दाखवणार आहे, तर त्याची आपण रेसिपी पाहूया। हे शेवग्याची मी स्वच्छ साल काढून शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। गॅसवर पाणी ठेवलेलं आहे उकळायला, त्यामध्ये आपल्याला ह्या शेंगा शिजायला टाकायच्या आहेत। यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद पूड आपल्याला टाकायचे आहे शिजतानाच। मीठ टाकलं यामध्ये मी आता, थोडीशी हळद पूड टाकायची आपल्याला। आता आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे। इकडे शेंगा शिजतात तोपर्यंत मी इकडे फोडणीसाठी तयारी करत आहे। त्यासाठी आपल्याला मी एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे, एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे। आता आपल्याला ते भाजण्यासाठी टाकायचं आहे। आता आपल्याला यामध्ये तेल ओतायचं आहे। कांदा भाजत आल्यानंतर टोमॅटो टाकायचा आपल्याला। आता आपल्याला फोडणीसाठी हे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे वाळलं मी, ते यामध्ये घालताय मी। एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, ते पण यामध्ये घालताय। थोडंसं आपल्याला जिरं लागणार आहे, 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा मी जिरं घेतलेलं आहे। ही कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, यात आपल्याला सगळ्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे मी खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि जिरं बारीक करून घेतलेलं आहे मिश्रण हे सगळं। कांदा टोमॅटो आपलं भाजत आलेलं आहे। आता आपल्याला हे खोबरं, लसूण, कोथिंबीर बारीक केलेलं ह्यामध्ये मसाला सगळा घालायचा आहे आपल्याला। हे आता मी 1 चमचा यामध्ये चटणी घालत आहे, 1 ते 1.5 चमचा। आता मी ह्या शेंगा शिजवून ठेवलेल्या आहेत, ते ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत। थोडंसं आपल्याला याला हिंग वापरायचा आहे। आपल्या शेंगा थोड्याशा कच्च्याच ठेवलेल्या आहेत मी यामध्ये चटणी जाण्यासाठी, त्यामुळे एक 5 मिनिट आपल्याला ह्या शेंगा शिजवून घ्यायच्यात परत। आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे। एक 2 चमचे होईल एवढं शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे मी। आता ह्याला आपल्याला 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे। यावरती झाकण ठेवायचं आहे। आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। आता आपली शेंगाची भाजी कशी तयार झालेली आहे ते आपण बघूया। 5 मिनिटं झालेले आहेत। बघा अशा प्रकारे आपली शेवग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे। बघूया आपली शेंग कशी शिजलेली आहे ती। बघा अशा प्रकारे आपली शेंग शिजलेली आहे। एक नंबर रस्सा भाजी तयार झालेली आहे आपली। तुम्ही नक्की ट्राय करून सांगा शेवग्याची शेंग कशी तयार झालेली आहे ती। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।